Hi students, today we are going to start chapter number 2, Health and Diseases. This is my first lecture for you. Can you recall? आता आपल्याला या ठिकाणी काही क्वेश्चन्स पाहायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन, हॅव यू एव्हर टेकन लिव्ह फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस? तर याचा अर्थ काय होतो मुलांनो, की तुम्हाला जर बरे वाटत नसेल तर तुम्ही शाळेला सुट्टी घेतली आहे का? तर याचा आन्सर काय येणार? येस, व्हेन देअर वॉज फीलिंग ऑफ इलनेस वी हॅव टेकन लिव्ह फ्रॉम स्कूल. तर बघा, आपल्याला जर खूप बरे वाटत नसेल तर आपण शाळेमध्ये बसत नाही, आपण शाळेतून घरी निघून जातो, आपण शाळेला सुट्टी घेतो. तर याचं उत्तर काय येणार आहे? येस. आता सेकंड क्वेश्चन, व्हॉट हॅपन एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक? म्हणजे आपण आजारी पडतो म्हणजे नेमके काय होते? तर काय होते आपल्याला आपण आजारी पडतो म्हणजे? व्हेन वी बिकेम सिक देर इज डिस्टर्बन्सेस इन द नॉर्मल हेल्थ. देर इज सम पेन इन द बॉडी. वन मे गेट फीवर. देर इज हेडेक, कफ अँड कोल्ड. अँड समटाइम्स digestion is improper resulting into loose motion and in this way we may get uncomfortable feeling. अर्थातच आपण आजारी पडतो याचा अर्थ आपले स्वास्थ्य बिघडते, काही दुखू लागते, मग ताप येतो, डोके जड होते, सर्दी खोकला होतो, कधी पोट बिघडते, असे लहान मोठे आपल्याला आजार होतात. नाव थर्ड क्वेश्चन, समटाइम्स वी फील गुड इवन विदाउट टेकिंग एनी मेडिसिन्स and sometimes we need consult doctor and take regular medicines in sickness. Why is it so? म्हणजे आजारी पडल्यानंतर कधी कधी औषधोपचार न घेताही आपणास काही काळानंतर बरे वाटायला लागते, तर कधी कधी डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घ्यावा लागतो. असे का बरे होते? तर काय आन्सर येईल त्याचं? सम इलनेस कॅन बी ट्रीटेड ॲट होम विथ हाऊसहोल्ड रेमेडीज and if there is infection for short period it gets cures by itself, and but some of the illness are severe and cannot be cured itself, then thus a doctor's advice and treatment is required. म्हणजे काय, काही आजार घरगुती उपचारांनी सुद्धा बरे होतात. जरी रोगाचा संपर्क झाला तरी त्याने होणारा त्रास हा कमी कालावधीपुरता असतो, पण काही वेळेला अशा उपायांनी बरे वाटत नाही. अशा वेळेला डॉक्टरांनी केलेल्या उपचारांचीच आपल्याला गरज असते. तर मुलांनो, आता आपण हेल्थ अँड डिसीजेस याचे मीनिंग. तर हेल्थ म्हणजेच काय? आरोग्य. आणि डिसीजेस म्हणजे काय? रोग. नाव हेल्थ, इट इज ए स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस अँड नॉट मिअरली द ॲब्सेन्स ऑफ डिसीज. म्हणजे रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजेच आपण त्याला आरोग्य असे म्हणतो. नाऊ व्हॉट इज डिसीज? डिसीज म्हणजे रोग. रोग म्हणजे काय? द कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन सायकोलॉजिकल or physiological process of body is called disease and each disease has its own specific symptoms. याचा अर्थ असा की शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाचा जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय, आणि प्रत्येक रोगाची विशिष्ट अशी लक्षणे असतात. यू मस्ट हॅव हर्ड द व्हेरियस नेम्स ऑफ द डिसीजेस लाईक डायबेटीस, common cold, asthma, Down syndrome, heart disease, etc. And reasons and symptoms of all these diseases, they are different. The classification of diseases are as follows. तर तुम्हाला बरीचशी डिसीजेसची नावं माहिती आहेत पहा. मधुमेह, सर्दी, दमा, डाऊन संलक्षण, हृदयविकार अशा विविध रोगांची नावे तुम्ही ऐकलेली असतील. तर या सर्व रोगांची कारणे आणि लक्षणे वेगवेगळी असतात. नाउ वी विल सी द टाइप्स ऑफ डिसीजेस. देर आर टू टाइप्स ऑफ डिसीजेस अकॉर्डिंग टू ड्युरेशन अँड अकॉर्डिंग टू रिझन. तर त्याचे मेन दोन टाइप्स आहेत. अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजेच काय? कालावधीनुसार. तर कालावधीनुसार दोन प्रकार. फर्स्ट इज क्रोनिक डिसीज अँड सेकंड इज ॲक्यूट डिसीज. क्रोनिक म्हणजेच काय? दीर्घकालीन रोग. आणि ॲक्यूट डिसीज म्हणजेच काय? तीव्र रोग. आता सेकंड, अकॉर्डिंग टू रिझन. रिझन म्हणजे कारणानुसार. त्याचे पण दोन प्रकार आहेत रोगांचे.
हेरिडिटरी डिसीज अँड ॲक्वायर्ड डिसीज. हेरिडिटरी डिसीज म्हणजेच काय? अनुवंशिक रोग. त्याच्यामध्ये डाऊन संलक्षण हे आपल्याला त्याचं एक नाव सांगता येईल. आणि ॲक्वायर्ड डिसीज दे आर डिवायडेड अगेन इंटू 2 टाइप्स, इन्फेक्शस डिसीज अँड नॉन इन्फेक्शस डिसीज. तर इन्फेक्शस डिसीजमध्ये कॉमन कोल्ड, फ्लू, डेंग्यू म्हणजेच काय? कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी, फ्लू आणि डेंग्यू हे उदाहरणं आपल्याला सांगता येतील. अँड नॉन इन्फेक्शसमध्ये डायबेटीस, हार्ट अटॅक और हार्ट डिसीजेस एक्सेट्रा म्हणजे मधुमेह, हृदयविकार इत्यादी आपल्याला त्याची नावे सांगता येतील. कॅन यू टेल हाऊ डू द फॉलोइंग डिसीजेस स्प्रेड? द डिसीज अँड मोड ऑफ ट्रान्समिशन. फर्स्ट, हिपॅटिटिस. हिपॅटिटिस म्हणजेच काय? कावीळ. कावीळ कशामुळे होते? काय रिझन आहे कावीळ होण्याचं? तर कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर अँड समटाइम्स हिपॅटिटिस बी इज ट्रान्समिटेड थ्रू इन्फेक्टेड फूड. तर कॉन्टॅमिनेटेड म्हणजे दूषित अन्न आणि पाणी, त्यामुळे कावीळ होण्याची शक्यता असते. सेकंड, मलेरिया. तर मलेरिया हा रोग कशामुळे होतो? बाईट ऑफ द फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो म्हणजे ॲनोफिलस नावाच्या डासाची जी मादी आहे ती चावल्यामुळे मलेरिया हा रोग होतो. देन थर्ड, स्केबीज. स्केबीज म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला खरूज असे म्हणतो. बाय कॉन्टॅक्ट विथ स्केबीज माईट म्हणजे खरजेचा किडा जर चावला तर आपल्याला खरूज होऊ शकते. फोर्थ, टीबी. सर्वांनाच माहिती आहे टीबी हा डिसीज. कॉन्टॅमिनेटेड एअर ड्यू टू बॅक्टेरिया ऑफ ट्युबरक्युलोसिस म्हणजे ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूंमुळे टीबी हा डिसीज होतो. देन डेंग्यू, बाईट ऑफ द फिमेल एड्स मॉस्किटो. एड्स नावाची जी फिमेल मॉस्किटो आहे म्हणजे मादी आहे डासाची, त्यामुळे तो रोग होतो. सिक्स्थ, डिसेंट्री. डिसेंट्री म्हणजेच काय? जुलाब. कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर म्हणजे दूषित अन्न आणि पाणी शरीरात गेल्याने डिसेंट्री हा रोग होतो. सेवन्थ, रिंगवर्म. तर रिंगवर्म कशामुळे होतो? कॉन्टॅक्ट इन्फेक्शन ड्यू टू फंगस म्हणजे कवक वर्गीय जे वनस्पती आहे त्यांच्याशी जर कॉन्टॅक्ट आला तर रिंगवर्म म्हणजे नायटे वगैरे अशा प्रकारचा रोग होतो. 8, स्वाईन फ्लू. सर्वांनाच माहिती आहे स्वाईन फ्लू. व्हायरस ऑफ दी स्वाईन फ्लू म्हणजे स्वाईन फ्लूचे जे व्हायरस आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जर बॉडी आले तर आपल्याला स्वाईन फ्लू हा डिसीज होतो. आता 2 महत्त्वाच्या ज्या टर्म्स आपण बघणार आहोत. व्हॉट इज मीन बाय पॅथोजन. तर पॅथोजन म्हणजेच काय? त्याला आपण रोगजंतू असे म्हणतो. तर काय मिनिंग आहे ते बघूया. द मायक्रोब्स दॅट कॉज इन्फेक्शन ऑफ सम पर्टिक्युलर डिसीज दे आर कॉल्ड ॲज पॅथोजन म्हणजे ज्या रोगजंतूंमुळे रोगाचा प्रसार होतो त्याला आपण रोगजंतू असे म्हणतो. रोगजंतू किंवा पॅथोजन असे म्हणतो. त्याच्यानंतर व्हॉट डू वी मीन बाय द इन्फेक्टेड डिसीज? द पॅथोजन्स एंटर फ्रॉम वन पार्ट टू अनदर पार्ट थ्रू एअर, वॉटर और अदर अँड दिस पॅथोजन्स क्रिएट द इलनेस इन ए नॉर्मल पर्सन म्हणजे रोगाच्या सतत सहवासामुळे त्याच्या शरीरातील रोगजंतू हवेवाटेत दुसऱ्या निरोगी माणसाच्या शरीरात जातात आणि त्यालाच आपण इन्फेक्टेड डिसीज असे म्हणतो.